अहिल्यानगरच्या राजकीय घडामोडींपासून गुन्हेगारी विश्वापर्यंतचे अपडेट्स आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती। नमस्कार, मी दिशा। आपण पाहतात स्टार इंडिया वन न्यूज। चला तर मग जाणून घेऊयात अहिल्यानगरच्या सुपरफास्ट आणि वेगवान घडामोडींचा आढावा। घारगावातील लुटारी टोळीतील एक आरोपी जेरबंद, 3 गुन्हे उघड। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने घारगाव परिसरात लुटमार आणि चेन स्नेचिंग करणाऱ्या टोळीतील दिनेश राजाराम जाधव याला अटक केली आहे। आरोपीने पोलिसांना पाहताच मोटारसायकल टाकून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा 41,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध मावा कारखान्यांवर एलसीबीची धाड, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील अवैध मावा व सुगंधी तंबाखू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत 2 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत इलेक्ट्रिक मशीन, मावा, सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्य असा एकूण 4,39,486 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तोफखाना पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून आदेश भिंगारदेवे, कृष्णा वैराळ, मोसीम शेख आणि वसीम शेख यांच्यासह 5 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। या धाडीत 40 किलो मावा, 17 किलो सुगंधी तंबाखू, 120 किलो सुपारी तसेच मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा सामग्री जप्त करण्यात आली आहे। पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत। सोनई बेलवंडीत गुटखा माफियांवर एलसीबीची धाड, 5 ठिकाणी छापे, 8 आरोपींवर गुन्हे। अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई आणि बेलवंडी परिसरात अवैध गुटखा, मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकून 8 आरोपींविरुद्ध 5 गुन्हे दाखल केले आहे। या कारवाईत 89,366 रुपयांचा गुटखा, मावा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 3 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोनई आणि बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। शेवगावातील बेकायदेशीर मावा अड्ड्यावर एलसीबीची धाड, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शेवगाव तालुक्यातील कोरडे वस्ती परिसरातील बेकायदेशीर मावा उत्पादन केंद्रावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 18,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी वसीम सत्तार तांबोळी आणि शाहरुख उर्फ जावेद शेख यांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार आसिफ रेहमान तांबोळी हा फरार आहे। 800 किलो सुपारी चुरा, मावा बनवण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन तसेच 2 कार जप्त करण्यात आले। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पारनेर नगर परिसरात दहशत माजवणारी टोळी 1 वर्षासाठी हद्दपार। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व नगर तालुक्यातील गंभीर स्वरूपाचे शरीर विरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अतुल विश्वनाथ शिंदे, अरुण शिवाजी गवळी आणि अनिकेत शशिकांत गवळी या तिघांना 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। या टोळीविरुद्ध चोरी, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, खूनचा प्रयत्न, नुकसान करणे तसेच घात शस्त्रे बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। मतिमंद मुलांसोबत ईद मिलाद साजरी। अहिल्यानगर येथील तपवन रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेत ईद मिलाद निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मुकुंदनगरचे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले। मोहम्मद पैगंबर यांच्या प्रेम, बंधुभाव आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा व हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला। विशेष मुलांसोबत ईद साजरी करण्याचा या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। डीजे मुक्त ईद मिलाद अहिल्यानगरात सर्वधर्मीय ऐक्यांचा संदेश। अहिल्यानगरातील धरती चौक येथे चांद तारा यंग पार्टी व सोशल क्लबच्या वतीने सोबत ईद मिलाद साजरी। राळेगण स्थित अण्णा हजारे यांना ब्रह्माकुमारीकडून राखी। रक्षाबंधनच्या पावन पर्वानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वास विद्यालयाच्या सहसंचालिका ब्रह्माकुमारी सुप्रभा दिदी यांनी राळेगण सिद्धी येथे भेट देत राखी बांधली। एक राखी साई चरणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साई दरबारी। रक्षाबंधन निमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साई दर्शन। रक्षाबंधनच्या पावन पर्वानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी साई चरणी राखी अर्पण करून राज्यातील नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली। साई मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। एक राखी साई चरणी या भावनेतून झालेल्या या भेटीची भाविकांमध्ये विशेष चर्चा होती। संगमनेरमध्ये थोरात तांबे कुटुंबियांचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात।
रक्षाबंधन निमित्त संगमनेर येथे थोरात तांबे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला। यावेळी दुर्गा तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांचे औक्षण करून राखी बांधली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात रक्षाबंधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। 13 वर्षापासून मानधनाशिवाय चिमुकल्यासाठी ज्ञानदान। गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एका अंगणवाडी सेविकेने तब्बल 13 वर्षापासून निस्वार्थीपणे सेवा सुरू ठेवली आहे। कोणत्याही मानधनाशिवाय चिमुकल्यांना शिक्षण देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत। प्रसिद्धीपासून दूर राहून सुरू असलेल्या या सेवाभावी कार्याची परिसरात चर्चा होत असून या प्रेरणादायी कार्याची कहाणी सर्वांसाठी आदर्श ठरत आहे। प्रतिनिधी अक्षय वाईकर। मी अंगणवाडी सेविका छाया भोसले। मी 2014 पासून काम करते अंगणवाडीमध्ये बिना वेतन आणि मला असं वाटतं ही अंगणवाडी मान्यता भेटावी, या मुलांना पोषण आहारापासून वंचित राहावं नाही, मुलांना पोषण आहार भेटावा। माझ्याकडे 40च्या पुढेच पट असतो, पण मुलांना आतापर्यंत एकाही मुलांना सरकारच्या कोणत्याच उपनियोजनाचा लाभ भेटलेला नाही। सरकारी हो ही माझी अपेक्षा आहे। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।